बीड जिल्ह्यातील अनेक भागात अचानक दमदार पावसाला सुरुवात। गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप। गोंदियात पावसाचं आगमन। पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुललं तर गणपतीच्या आधी पावसाच्या सरी बरसल्यानं नागरिक आनंदित। साताऱ्यातील कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटांपर्यंत उघडले। कोयना नदीपात्रात 25,200 क्युसेक विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगाव शहरात पांडे चौकामध्ये पालिकेच्या जलवाहिनीला गळती। लाखो लिटर पाण्याची नासाडी। रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी लागलं वाहून। अहिल्यानगरमधील पुणतांबा परिसरातील ओढ्यात मळी मिश्रित पाणी। नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका। पर्यावरण आणि आरोग्याच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी। मोठ्या संख्येने मुंबई पुण्यात राहणारे कोकणकर नागरिक कोकणात दाखल। चिपळूणमधील परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा। परशुराम घाटात वाहनांच्या ये-जा वाढली। बारामतीच्या मुरगावमध्ये आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात। 5 दिवस जलस्नान घालण्यासाठी भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो। त्यासाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मुरगावमध्ये दाखल। गणपती आगमनासाठी कल्याणच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचेही दर दुप्पट। नंदुरबारमध्ये गणेशोत्सवाची लगबग। जिल्ह्यातून महाराष्ट्रासह गुजरातमध्येही मूर्तींची निर्यात। पेणनंतर नंदुरबारमध्ये सर्वाधिक गणेश मूर्तींची निर्मिती। रायगड पोलिसांचा महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात। वडखळ, नागोठणे, कोलाड, माणगाव, इंदापूर, लोणेरे या ठिकाणी बंदोबस्त। वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष। नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईला वंदे भारत ट्रेन धावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। मुख्यमंत्र्यांकडून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा। सुरत अमरावती एक्सप्रेसला जळगावच्या नाडगाव बोदवड रेल्वे स्टेशनवर थांबा। आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला यश। चंद्रकांत पाटलांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा। पाटण तालुक्यातील मरळीत पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रम। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपक्रमाचं लोकार्पण। शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मुंबईमध्ये धडकणार। 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये कर्जमाफीसाठी भव्य मेळावा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची माहिती। बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणेंकडून मांजरा धरणात जलपूजन। शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार बजरंग सोनवणे मांजरा धरणावर। मांजरा धरणातून बीडसह लातूर आणि धाराशिवला होतो पाणी पुरवठा। एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक। 18 जणांची 55,60,000 रुपयांची फसवणूक। जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावात 42,000 मतचोरी। माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप। मतचोरी विरोधात निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढणार। आसिफ शेख यांचा निर्धार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जालन्यातील बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं। पोलिसांकडून हाकेंना नोटीस। कालच्या राड्यानंतर खबरदारी। सरकारने कपाशीवरील 11% आयात शुल्क माफ केल्यानंतर कपाशीच्या दरात घट। सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संपवणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची टीका। नागपूर पालिकेत गट क संवर्गातील 174 पदांची भरती होणार। भरतीमध्ये इतर मागासवर्गासाठी केवळ 6 जागा। ओबीसी समाजाकडून नागपूर पालिकेच्या निर्णयावर संताप व्यक्त। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील केपी सुपर मार्केटमधील चोरीचा पर्दाफाश। 2 चोरट्यांना पोलिसांकडून अटक। इतर आरोपींचा शोध सुरू। चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरट्यांना अटक। वाशिमच्या अप्पास्वामी विद्यालयात विद्यार्थ्यांना पोलीस कॅडेट प्रशिक्षण। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनात अभिनव उपक्रम। विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक तयारी याबाबत मार्गदर्शन केलं। जळगावमध्ये अंगणात खेळणाऱ्या गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग। जळगाव शहर पोलीस स्थानकात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल। आरोपीला अटक।
वाशिममध्ये रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू। 5 ऑगस्टला शेतात सोयाबीन पिकावर फवारणीसाठी गेले असता रानडुकरानं केला होता हल्ला। नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका भंतेजीच्या घरात घरफोडी करून श्रीलंकेची नाणी आणि इतर साहित्य चोरी, वाडी पोलिसांकडून एकाला अटक। सोलापुरातील करमाळ्यात कमला भवानी मंदिरात चोरी करणारा अटकेत, चोरट्यानं मूर्तीवरील सोन्यानं मंगळसूत्र लंपास केलं, आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त। बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यानं नृत्यांगणा नाचवल्या, लातूरमधील मुरुड अकोल्यातील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, डॉल्बी लावून नृत्यांगणा नाचवल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी 870 पेक्षा जास्त मंडळांना परवानगी। जिल्ह्यात गणेशोत्सवासह ईद ए मिलादसाठी पोलीस दलासह राज्य राखीव दल, राज्य गृहरक्षक दलाचा बंदोबस्त असणार तैनात। गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर असणार सज्ज, बाप्पाच्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी कोल्हापूरकरांची बाजारपेठेत गर्दी, महाद्वार रोड पापाची तिकिटाचा परिसर गणेश भक्तांनी फुलला। गणेशोत्सवानिमित्तानं नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 8000 पोलीस कर्मचारी याशिवाय अधिकारी तैनात असणार, गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर। अहिल्यानगरमधील रुद्रनाथ ढोलताशा पथकाची तयारी अंतिम टप्प्यात, अमेरिकेत शाखा असलेल्या रुद्रनाथ पथकाची मागील 3 महिन्यांपासून जोरदार तयारी। बाप्पाच्या आगमनासाठी परळीची बाजारपेठ फुलली, डेकोरेशनचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। सांगलीत कवठे महांकाळमध्ये सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी संपन्न, मंत्री जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत दहीहंडी संपन्न। शिवनेरी मंडळानं दहीहंडी फोडून 5,55,555 रुपयांचं जिंकलं बक्षीस। हरतालिका सणानिमित्त परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये स्वयंभू पार्वती मातेच्या पूजेसाठी महिलांची गर्दी, महिलांचे अखंड सौभाग्य, सुखी वैवाहिक जीवन आणि समृद्धीसाठी प्रार्थना। शिर्डीत शाडू माती आणि शेणापासून बनवलेले गणपती ठरतायत आकर्षणाचा केंद्रबिंदू, अत्यंत अल्प किमतीमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर बाजारात या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। पुण्यातील रांजणगावमध्ये द्वार यात्रा उत्सव सुरू, महागणपती नगरी सजली, तब्बल 3 टन फुलांचा वापर करत मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट। रत्नागिरी जवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरामध्ये भाद्रपद गणेशोत्सव सुरू, मंदिरात विविध कार्यक्रम सुरू, गणरायाला सहस्त्र मोदक समर्पण विधी संपन्न। 2 गटातील राड्यानंतर धाराशिवच्या मोहा गावाला छावणीचं स्वरूप, गावात 100 ते 150 पोलिसांसह दंगल पथक तैनात, मोहा गावात स्मशानभूमीवरून वाद आणि दगडफेक झालेली। जालन्यात जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला काळं फासलं, जरांगेंच्या समर्थकांनी या व्यक्तीचे कपडे फाडत धक्काबुक्की करत काळं फासलं। विदुर लाकडे नावाच्या व्यक्तीनं जरांगेंविरोधात केली होती पोस्ट। कोल्हापुरात मराठा समाजाच्या भवनासाठी आंदोलन, मराठा समाज भवनासाठीची जागा दुसऱ्या संस्थेला दिल्यानं मराठा समाज आक्रमक, संबंधित जागेची दुसऱ्या संस्थेला सरकारकडून मंजुरी। साताऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमधील मराठा आंदोलनात सहभागी होणार, साताऱ्यातील शिवतीर्थावरती मराठा बांधवांची घोषणाबाजी, यावेळी तात्या सावंत या आजोबांनीही जरांगेंसोबत उपोषण करण्याचं केलं जाहीर। कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक, प्रशासक जवाब दो या चले जाओ असं म्हणत आंदोलन सुरू, कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील दीपशिखा सैनिक स्कूलमधील जेवण निकृष्ट असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप, निकृष्ट जेवणाचा आरोप करत विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ व्हायरल, मुख्याध्यापकांनी मात्र विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळले। नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्यास कारवाई, पाळीव कुत्र्याला बाहेर घेऊन जाताना तोंडावर जाळी बंधनकारक, गळ्यातील पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता अनिवार्य, पोलीस आयुक्तांच्या सूचना। भंडाऱ्याच्या कोसऱ्यामध्ये 4 वर्षांच्या मुलावर 20 ते 25 कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी, नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू। अमरावतीमधील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आंदोलन, भजन गात शेकडो लाभार्थी पोहोचले तहसील कार्यालयावर,
7 ते 8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यानं पुकारलं आंदोलन. साताऱ्यात रेशनिंगच्या धान्य वाटपावरून 2 गटात हाणामारी. फलटण तालुक्यातील सालपे गावातील घटना. रेशनिंग चालक आणि ग्रामस्थांमध्ये हाणामारी.